टोपी घालून कसं वाटतंय तुला दादा? कशा पद्धतीने समजून घेतात गोष्टी? रामकृष्ण हरी माऊली. तर वैष्णवांची वारी आज इंदापूरमध्ये पोहोचली आहे आणि याच वारीमध्ये मुक्काबधिरांची दिंडी असा अनोखा उपक्रम राबवण्यात येतो. या लहानग्या मुलांना बोलता येत नाही, ऐकता येत नाही, पण कशा पद्धतीनं साइन लँग्वेजच्या माध्यमातून हे गोष्टी समजून घेतात, गोष्टी शिकतात, गोष्टींचा अनुभव घेतात आणि कसं अनुकरण करतात ते आपण पाहतोय. जसं मगाशी सर त्यांना साइन लँग्वेज मध्ये सांगत होते, तर कशा पद्धतीने हे मुलं शिकतायत. आता मॅडम पण त्यांना साइन लँग्वेज मध्ये बोलत होत्या. त्याला दिंडी देऊन छान वाटते असं म्हणतोय तो. दिंडी देऊन त्याला मस्त वाटतंय. टोपी घालून कसं वाटतंय तुला दादा? मला साइन लँग्वेज येत नाही, पण त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद मला कळतोय. रामकृष्ण हरी. तर काय साइन लँग्वेजच्या माध्यमातून ते कशा पद्धतीने समजून घेतात गोष्टी? रामकृष्ण हरी. खूप खूप सुंदर पद्धतीनं खूप पुढे जाणार तुम्ही. सगळे खूप छान आहेत. त्यांना नाही कळत आपण काय बोलतोय, पण त्यांना आपल्या भावना नक्की कळतात एवढं नक्की. सरांकडून देखील जाणून घेऊ. सर, साइन लँग्वेजच्या माध्यमातून कशा काय गोष्टी कळतात त्यांना? कला शिक्षिका यांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस घेतली जाते आणि या विद्यार्थ्यांना इतर सर्वसामान्य विद्यार्थ्याप्रमाणे त्यांचं जीवन जगता यावं हाच आमच्या संस्थेचा प्रामाणिक प्रयत्न आहे. सुंदर हा उपक्रम आहे.